नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात राष्ट्रवादीतून कोणी बाहेर जाणार नाही, सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती. पाकिस्तान अडचणीत, बलुचिस्तान बंडखोरांकडून स्वतंत्र देशाची घोषणा करत जागतिक मान्यतेची मागणी. सिल्की स्पेनचा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, फ्रान्सला 2-0 ने चारली धूळ. 2010च्या ऐतिहासिक लयीची पुनरावृत्ती. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे राष्ट्रवादीतून कोणी बाहेर जाणार नाही, सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार की एनडीए सोबत आघाडी करणार, की राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 आमदार भाजपात जाणार. जयंत पाटील यांची सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याशी मुख्यमंत्री निवासस्थानी भेट झाली. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार, यासारख्या चर्चांना बऱ्याच दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये उधाण आलं होतं आणि यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात अस्वस्थतेचं वातावरण होतं. आणि आज यावरती खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, व्हॉट्सअपवर केलेल्या एका खासगी संवादावरून समाज माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी देणार असल्याच्या बातम्या पसरल्या. जोपर्यंत माझ्यासमोर विधेयक येत नाही तोपर्यंत मी त्यावर प्रतिक्रिया कशी देऊ? पण जर विधेयकामध्ये 50% जागा सरकार वाढवत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ, असं त्या म्हणाल्या. आणि जर डिलिमिटेशन काळाची गरज असेल तर सरकारने ते आणावं, आम्ही त्यावर चर्चा करायला तयार आहोत. पण त्यामध्ये दाक्षिणात्य राज्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे आणि यावर इंडिया आघाडी एकमताने निर्णय घेईल. तर जयंतराव यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांची वेळ काढून भेट घेतली होती. तेथे सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल होते की नाही याची मला कल्पना नाही. या प्रश्नांची उत्तरे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसच देऊ शकतील. पुढे ते असंही म्हणाल्या, आमचा एकही खासदार आमदार वेगळ्या मार्गाने जाणार नाही. जो काही निर्णय असेल तो एकत्रित माननीय शरद पवार साहेब घेतील. बातमी आहे पाकिस्तान अडचणीत, बलुचिस्तान बंडखोरांकडून स्वतंत्र देशाची घोषणा करत जागतिक मान्यतेची मागणी. पाकिस्तानात अंतर्गत यादवीने गंभीर रूप धारण केले असून बलूच नेते मीर यार बलूच यांनी खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या बलुचिस्तान प्रांतातील तब्बल 85% भूभागावर फुटीरतावादी गटांनी पूर्ण नियंत्रण मिळवले असल्याचा दावा त्यांनी केलाय. मीर बलूच यांनी एक्सवर पत्र जारी करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे स्वतंत्र रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. 13 जुलै रोजी लिहिलेल्या या पत्रात बलूच यांनी दावा केला आहे की बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित केले असून स्वतःचा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि बलुची फालूस नावाचे नवीन चलनही सुरू केले आहे. प्रांतातील सोने, तांबे आणि वायूचे साठे बंडखोरांच्या ताब्यात असून 2026 अखेरपर्यंत पाकिस्तानी सैन्याला हकलून लावू असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी सैन्यातील अनेक बलूच व पठाण सैनिक राजीनामे देत असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान पाकिस्तान सरकारने या बंडखोरांना दहशतवादी संघटना घोषित करत सार्वभौमत्वाचा दावा केला आहे. बातमी आहे फिफा विश्वचषकातून. सिल्की स्पेनचा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, फ्रान्सला 2-0 ने चारली धूळ. 2010च्या ऐतिहासिक लयीची पुनरावृत्ती. फिफा विश्वचषक 2026च्या पहिल्या हाय व्होल्टेज उपांत्य फेरीत युरोपियन चॅम्पियन स्पेनने फ्रान्सचा 2-0 असा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयासह स्पेनने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सलग 37 सामने अपराजित राहण्याचा इटलीच्या ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी केली आहे. माजी फुटबॉलपटू ख्रिस सटन यांनी स्पेनच्या या खेळाचे कौतुक करताना स्पेनने फ्रान्सला सहज बाजूला सारले, त्यांनी मैदानावर फ्रान्सला पुरते नमवले अशा शब्दात गौरव केला. या कामगिरीमुळे स्पेनने आपल्या 2010च्या
विश्वविजेत्या संघाच्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली आहे. सामन्याच्या 22व्या मिनिटाला फ्रान्सच्या लुकास डिग्नेने लामिन यामलला बॉक्समध्ये पाडल्यामुळे स्पेनला पेनल्टी मिळाली आणि या संधीचे सोनं करत मिकेल ओयाराझाबालने गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 58व्या मिनिटाला पेड्रो पोरोने डॅनी ओल्मो सोबत अप्रतिम 1-1 पासिंग करत फ्रान्सचा गोलकीपर माईक मेग्नलला चकवून दुसरा गोल डागला. आणि या विजयानंतर आता 2010चा विजेता स्पेन रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात दुसऱ्या जेतेपदासाठी इंग्लंड किंवा अर्जेंटिना यांच्याशी भिडणार आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.